मित्रांनो, तुमचे स्वागत आहे विश्वा न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण एका नवीन व्हिडिओबद्दल माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या विश्वा न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये काही महिलांना योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच 3000 रुपये त्यांच्या खात्यावर मिळालेले आहेत, तर काही जणांना मिळाले नाहीत। त्यामागचे एक कारण आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्या वृत्तपत्रामध्ये 18 ऑगस्ट या दिवशी एक बातमी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे, ते इथे तुम्ही पाहू शकता एकमत या वृत्तपत्रावरती। आणि यावरला जो आहे तो दिनांक देखील इथे आहे 18 ऑगस्ट 2024। या बातमीचे हेडलाईन जे आहे ते इथे वाचू शकता तुम्ही। इथे बातमी मी वाचून दाखवत आहे ते तुम्ही पाहू शकता। फॉर्म रखडलेल्यांनाही मिळणार 4500 रुपये, फडणवीस येथे आलेली आहे। ही खटाखट सारखी योजना नाही, ही फटाफट सारखी चालणारी योजना आहे। आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत। ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना 3 महिन्यांचे 4500 रुपये एकदम देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। इथे पाहू शकता त्यांनी घोषणा केलेली आहे, त्यांना एकदाच 4500 रुपये मिळणार आहे। तिथे पाहू शकता येथे दिलेलं आहे। त्यानंतर पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथे होत आहे। सुरुवात पुण्यापासून का, असे मला विचारले। हे जे आहे ती योजना याबाबत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक वक्तव्य केलेलं आहे की 3 महिन्यांचे ज्यांना 3000 रुपये मिळाले नाहीत, 2 महिन्यांचे 3000 रुपये ज्यांना मिळाले नाहीत, त्यांना 3ही महिन्यांचे एकदा 4500 रुपये मिळणार आहेत। तर येथे जे आहे मध्ये तर मी हे तुम्हाला वाचवून दाखवत आहे। ही फटाफट योजना 31 जुलैपर्यंत फॉर्मचे पैसे जमा केले आहेत। 31 ऑगस्टपर्यंतच्या फॉर्मचे पैसे जमा होताना महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत। सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म मिळतील त्यांनाही सगळे पैसे मिळणार आहेत। योजना कुठेही बंद होणार नाही। ही खटाखट सारखी योजना नाही, ही फटाफट सारखी चालणारी योजना आहे, असे फडणवीस म्हणाले। म्हणजे यांनी जे म्हणलं आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3000 रुपये पडलेले आहेत त्यांना तर काही नाही, पण ज्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। असेच त्यांना 4500 रुपये एकदाच मिळणार आहेत। आणखी समोर पाहूया आपण, होऊ शकता लाडकी बहीण योजना महत्त्वाची अपडेट इथे जे आहे ते आलेली आहे। तर 17 ऑगस्टपर्यंत मात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हे जे आहे ते 17 ऑगस्टपर्यंत पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात 3000 रुपये जमा झालेलेच आहेत। त्यानंतर 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात पैसे जमा होणार आहेत, हे झालेले आहेत। ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज भरला आहे त्यांना पण लवकरच लाभ मिळणार आहे, येथे दिलेले आहे पाहू शकता। ज्या महिलांना 31 जुलै नंतर अर्ज भरला आहे त्यांना पण लवकरच याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर 31 ऑगस्ट नंतर अर्ज भरणाऱ्या पात्र महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर इथे देखील त्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे की 31 ऑगस्ट नंतर अर्ज भरणाऱ्या पात्र महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। ज्या महिलांनी 31 जुलैच्या अगोदर किंवा नंतर अर्ज केला आहे पण आपले बँक खाते आपल्या आधार सोबत लिंक नसेल तर 17 ऑगस्टला खात्यात पैसे जमा होणार नाहीत। हे जे आहे ते एक प्रमुख कारण आहे की ज्या बहिणींच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल त्यांना 17 ऑगस्टला खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। हे कारण आहे आपण आधार लिंक करून घेतल्यानंतरच बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। तर लाडक्या बहिणींना जे आहे ते सरकारने ते एक सांगितलेलं आहे की आधार लिंक केल्यानंतरच बँक खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर आपण की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत कारण हे जे आहे ते मी इथे तुम्हाला बनवून दाखवत आहे। याचे जे आहे ते काही कारणे असू शकतात, इथे कारणे आहेत। तर पहिलं कारण आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, हे आहे ते पहिलं कारण आहे। दुसरं कारण ते आहे मित्रांनो की तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नाही, हे दुसरं कारण असू शकते। त्यानंतर तिसरं कारण
तुमच्या आधार कार्डला अकाउंट लिंक आहे पण ते बंद पडलेलं आहे. तुमच्या जे आहे ते आधार कार्डला अकाउंट लिंक आहे पण ते बंद पडलेलं आहे, ते तुम्हाला सुरळीतपणे चालू करून घ्यावे लागेल. त्यानंतर 4 नंबरचं कारण आहे, तुम्ही 1/8/2024 नंतर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पुढील महिन्यात पैसे येतील. म्हणजेच 1 ऑगस्ट 2024ला जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळतील. आणि ह्याच्यानंतर 5वं जे कारण आहे की ते आहे, सगळे ओके आहे पण अजून पैसे आले नाही, पैसे येत राहणार आहे, त्यामुळे 5-6 दिवस थांबून अकाउंट व बाकी चेक करावे. लाडकी बहीण योजना अजून चालू आहे. कोणी बाकी असेल तर लवकर फॉर्म भरावा. फॉर्म जे आहे ते आणखी भरता येणार आहेत. त्यानंतर आधारला मोबाईल लिंक करावा व बँकेत जाऊन अकाउंटला आधार लिंक करावे. हे जे आहेत ते सर्व काही कारणे आहेत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आले नाहीत. तर मित्रांनो, मी जे काही कारणे सांगितलेली आहेत त्यावर तुम्ही पाहू शकता की तुमचं कोणतं कारण आहे. आणि मी जे आहे ते बातमी दिलेली आहे ती ही बातमी अगदी योग्य आहे. याची तारीख देखील तुम्ही येथे पाहू शकता झूम करून. 18 ऑगस्ट 2024ची ही जी आहे ती बातमी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते 3ही महिन्यांचे, ज्यांना 2 महिन्यांचे पैसे 3000 रुपये त्यांच्या खात्यावर पडलेले नसतील त्या बहिणींना एकूण 3 महिन्यांचे 4500 रुपये आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यांना बँक अकाउंट लिंक करून घेणे व आधी मी जे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते कामे करून घ्यायचे आहेत. त्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.